विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर पहिला सॉल्व करूया. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल. मित्रांनो, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर इथं बघा, दोन त्रिकोण आहे मित्रांनो. बघा, समजा आपण असा एक त्रिकोण घेऊया. हा पहिला त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण. असे दोन त्रिकोण आहे. पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आहे मित्रांनो आणि हाईट 5. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आहे, 10 आणि हाईट आहे मित्रांनो 6. तर आपल्याला या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. चला फाइंड आउट करूया. त्यासाठी आपण मित्रांनो थोडंसं अझम्पशन लिहूया. लेट बेस, हाईट अँड एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. जो पहिला ट्रायंगल आहे मित्रांनो, त्याच्यासाठी आपण काय करूया, बेसला B1 घेऊया, हाईटला H1 घेऊया आणि एरियासाठी A1 रिस्पेक्टिवली. ठीक आहे. तर पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 आहे, हाईट H1 आहे आणि एरिया A1 आहे. तसंच आपण सेकंड ट्रायंगलसाठी पण अझम्पशन लिहूया. लेट बेस, हाईट, एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल B. सेकंड ट्रायंगलचा बेस आपण B2 घेऊया, हाईट H2 आणि एरिया A2 रिस्पेक्टिवली. मित्रांनो, या दोन्ही ट्रायंगलचे बेसेस डिफरंट आहे आणि हाईट्स पण डिफरंट आहे. तर यासाठी आपण रेशो लिहूया. तर अशा केसमध्ये आपल्याला जो एरियाचा रेशो आहे मित्रांनो, तो रेशो दॅट रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. तर ही इम्पॉर्टंट आहे, द रेशो. मित्रांनो, आधी आपण एक काम करूया, आधी गिव्हन डेटा लिहूया. तर B1 पहिल्या ट्रायंगलचा बेस आपल्याला दिलेला आहे 9 आणि दुसऱ्या ट्रायंगल आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट पण दिली आपल्याला, हाईट आहे 5. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आपल्याला 10 दिलेला आहे आणि हाईट आपल्याला 6 दिली आहे. गिव्हन डेटा लिहून घ्यायचा. आता मेन गोष्ट आहे इथं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to ratio of products of their bases and corresponding heights. याचा असा
अर्थ होतो मित्रांनो, जर ट्रायंगलचे हाईट्स इक्वल नाही आहेत, बेसेस इक्वल नाही आहेत, तर त्या केसमध्ये जो रेशिओ असतो, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, हा त्याच्या इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट्स ऑफ हाईट्स अँड बेस. तर आता आपण दॅट इज A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. मित्रांनो, B1 आपल्याकडे आहे 9. B1 किती आहे आपल्याकडे बघा, इथं B1 आपल्याकडे 9 आहे. तर आपण 9 व्हॅल्यू एंटर करूया. सो 9 इंटू H1 5 आहे आणि B2 10 आहे इंटू 6. तर याला सॉल्व केलं मित्रांनो आपण, तर 9 इंटू 5 45 येणार आणि 10 इंटू 6 60. आता 45 आणि 60 या दोघांना पण आपण डिवाईड करूया 15ने. इथं 15ने डिवाईड केलं आणि इथं पण 15ने डिवाईड करूया. तर 45ला 15ने डिवाईड केलं तर 3 येणार आणि 60ला 15ने डिवाईड केलं तर मित्रांनो 4 येणार. तर रेशिओ मिळाला आपल्याला 3:4. फायनल स्टेटमेंट लिहूया. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स is 3:4 is 3:4. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आहे. A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. आशा करतो मित्रांनो हे सगळ्यांना समजलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या बॉक्समध्ये टाईप करा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल.